यार तेवढं टोनग बांध तिथं. तर हा टोंग बांधायचा काय विषय तर चला सांगतो ब्लॉग मध्ये पुढे. तर आज इंग्रजी वर्ष सुरू झाल्याच्या नंतरचा हा पहिला सण आहे, तो म्हणजे मकर संक्रांत. दरवर्षीप्रमाणे मकर संक्रांतीला घरी नसल्यामुळे आपल्याला काय पतंग वगैरे उडवता नाही आला, पण इथं थंडी एवढी होती का शेकायचं सोडून दुसरं काय करता नाही आलं. पण शकता सकाळ सकाळी तुषार दादांना एका ट्रेडिंग कंपनीकडून असा फोन आला का त्या दोघांचं संभाषण ऐकून आम्ही एवढा हसलो ना भाऊ का मापच नाही. आता तुषार दादा त्यांच्या बोलण्यातून त्याला म्हणून गेले का आपण दोघं मिळून एक कंपनी टाकू. आता एवढं ऐकलं त्यांनी डायरेक्ट फोनच ठेवून दिला भाऊ. आता परत फोन आल्याच्या नंतर विशाल दादांनी त्या कंपनीवाल्याला एवढा बेकार रिप्लाय दिलाय ना गावठाड मराठी भाषेमध्ये का त्यांनी परत फोनच नाही केला भाऊ. यार तेवढं टोनग बांध तिथं. बोरा गाई सुटली गाई. हॅलो टोनग बांध तिथं टोनग. आता तसं बघायला गेलं ते आम्हाला त्यांच्या कंपनीमध्ये पैसे इन्व्हेस्ट करायला लावत होते, त्यामुळे आम्ही त्यांच्या मॉकर्टिंगला घेतल्या. पण तुम्हाला असा कोणचा कॉल वगैरे आला पैसे मागितले त्यांच्या बोलण्यामध्ये फसू नका. इथून आम्ही गेलो डायरेक्ट गावामध्ये कपड्यांच्या कारखान्यात. आता आमचे कॉलेजचे स्पोर्ट होते त्यामुळे आम्हाला ना टी शर्ट प्रिंट करायचे होते, पण इथं एक दोन टी शर्ट बघितल्यानंतर आम्ही परत निघालो रूमवर. आता पहिल्यांदा या ट्रॅक्टर बघितलं मला असं वाटलं का पंक्चर व्हायचे टायर काढून ठेवले, पण नंतर कळालं की याला दोनच टायर आहे. आता रूम येता म्हटलं आपल्याला कॉलेजचा शर्ट शिवायला टाकायचा, त्यासाठी कापड बघून घेऊ, पण आपल्या अंगात काय साधे नखरे का. तिथं पण कापड बघितलं आणि तसंच रिटर्न निघालो रूमवर. आता मॅचेस एक दोन दिवस आल्या होत्या त्याच्यामुळे आम्हाला प्रॅक्टिस करणं गरजेचंच होतं. मग डायरेक्ट गेलो ग्राउंडवरती. आमच्या टी शर्टचा कसा विषय झाला माहिती का, मॅचेस एक दोन दिवस आले त्याच्यामुळे टी शर्ट प्रिंट करणं अवघड आहे जरा. काय नाही असं द्या तुम्ही फॉलो करून घ्या, कारण की बिना टी शर्टचा पण मॅचेस मध्ये लय धिंगाणा होणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.